मित्रांनो नमस्कार. दिवस 23वा डेली रुटीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या टिफिनच्या मेनूमध्ये आहे मशरूम मसाला, त्या व्यतिरिक्त तोंडलीची भाजी सुकी आहे, डाळ आहे, भात आहे नेहमीप्रमाणे आणि चपात्या. टिफिन झालं आहे रेडी. मग मी आलो पिझेरियाला आलोच तर पाहिलं की काही ऑर्डर्स चाललेल्या. आज आमचं प्रिपरेशन चाललं आहे. कंपनीमध्ये ऑडिट आहे कॅन्टीनमध्ये, तर त्याचं संपूर्ण मार्किंग करायचं होतं, नावं टाकायची होती. ते टाकली, सर्व रेडी केलं. पिझेरियाला आलो, थोडाफार नाश्ता केला, पुलाव खाल्ला आज. आणि संध्याकाळची वेळ हळूहळू होत चाललेली आहे. काउंटर पाणीपुरीचा रेडी होत चाललेला आहे. त्याचबरोबर काही ऑर्डर्स पण चालू आहे. चीज गार्लिक ब्रेड, काही बर्गर्स चाललेले आहेत. पाणीपुरीचा हळूहळू काउंटर रेडी झाला आहे. तर म्हटलं मीच पाहूया काय काय झालं आहे ते. तर रगडा इथे मस्तपैकी गरम करायला ठेवलेला आहे. तिखट पाणी बघायला गेलं तर झाकणच खाली पडलं. तर छानपैकी तिखट पाणी तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी आपण चिंचेचं पाणी टाकतो आणि ही गोड चटणी, ज्याच्यामध्ये भरपूर खजूर, गूळ आणि चिंच असते. बघा किती घट्ट आणि मस्त छानपैकी तिला रंग पण आलेला आहे. बाकी इतर सर्व सामान रेडी आहे. डाळ आहे, त्याला शेव आहे, त्याचबरोबर हे शेंगदाणे आहे, ते आपण मसाला टाकून मस्तपैकी त्याला चटपट आपण शेंगदाणे बनवलेत. चटणी आहे नेहमीप्रमाणे पुदिना आणि मिरचीची. आता काउंटर रेडी झालेला आहे. थोड्याच वेळात आता मला वाटतं कस्टमर हळूहळू चालू व्हायला सुरुवात होईल, कारण की आज संडे पण आहे. त्यामुळे संडे असल्यामुळे कस्टमर नक्की असणारच. एक चीजी बर्गर नाही, एक पनीर टिक्का बर्गरची ऑर्डर आलेली. तर म्हटलं तुमच्यावर थोडं क्लिक शेअर करू कसं दिसतं आहे ते. आणि चाटसाठी आम्ही नेहमी समोसे बनवतो गरम गरम. समोसा चाट फार सुंदर बनतो. तर म्हटलं ट्राय करूया समोसा आपल्यापासून काय बनतो का. पण मी प्रयत्न केला, आपल्यामुळे काही समोसा हा बनत नाही. बघा काय सुंदर समोसा बनला आहे. त्यामध्ये आपण अजवाईन टाकलेलं आहे. फार छान समोसा बनतो. समोसा चाट हा रेसिपी फार चांगला बनतो आमच्याकडे. ॲमेझॉनवरून काहीतरी मी ऑर्डर केलेलं, ॲक्च्युली मीच विसरलो की ॲमेझॉनवरून काय ऑर्डर केले. तर संध्याकाळी ती पार्सल आलं तर बोलायला म्हटलं जरा ओपन कर, पाहूया आपण काय आणलं त्यामध्ये. तर आणि ओपन केल्यावर मला समजलं की मी चेडार चीज पावडर मागवलेली. मित्रांनो ही जी पावडर आहे ही आपण व्हाईट सॉस, पिझ्झा सर्वामध्ये यूज करतो आणि त्यामुळे त्याचा टेस्ट फार वाढते. कुठलाही पिझ्झा असो किंवा पास्ता असो, त्याची टेस्ट फार वाढते ह्या पावडरमुळे. आज संडे असल्यामुळे थोडं रश होती बऱ्यापैकी. काही टेबलवरती सर्विंग चालू होती. तर म्हटलं काही क्लिक्स तुमच्याबरोबर शेअर करूया की कसे आम्ही सर्व करतो टेबलवरती. उद्या सकाळी टिफिनला काय मेनू असणार आहे तर ते छोटूबरोबर चर्चा करून आम्ही आज फायनल केलं की काय सकाळी टिफिनला पाठवायचं आहे ते. बोल छोटू, क्या हुआ? कल है सर बैंगन की भाजी है सर, पत्ता गोभी की सब्जी है सर, और दाल है, चावल है, पापड़ है। बैंगन का ग्रेवी में हाँ ग्रेवी है सर। और इसका सूखा है सर, ड्राई में क्या करेंगे? सूखा पत्ता गोभी सर, चना डाल के चना दाल और दाल चावल चपाती. चपाती। चलो ठीक आहे, कर दो फायनल. ओके सर। टाकतो व्हिडिओमध्ये. आमचे रेग्युलर कस्टमर आलेले आहेत. क्या ऑर्डर है? ठीक है? पाव भाजी, बटर पाव भाजी और मंचूरियन. आणि झोमॅटो ऑर्डर आलेले. व्यूवर्स को देख लीजिए क्या जा रहा है करके. कितना जा रहा है ये जा रहा है. तुझ्या ऑर्डर दे फुल तुमची दाखवते बनवते. कुठली ऑर्डर? फुल तो बोलला ना रेडी आहे कधी मैं भी खड़ा होकर आज गुलजान में जा रहा हूँ। आराम है ऐसा. क्या कर सकते हैं, वैसे है ये धंधा करा हूँ। मैनेजर से क्या कर रहा है? मुझे अपने काम से बिजी है, क्या करेंगे। मैनेजर को काम है ऐसा, तेरे को काम नहीं है बस. नहीं सबसे ज्यादा बिजी मेनू तेरे को मालूम है. मित्रांनो ऑर्डर्स चालूच आहेत. प्रत्येक ऑर्डर काय शेअर करू शकत नाही. का राईस चालला आहे, मिल्कशेक चालला आहे, रेड पास्ता चाललेला आहे. ऑर्डर चालूच आहेत हळूहळू. आज संडे असल्यामुळे कस्टमर्स कमी जास्त होतच आहेत. आणि रात्र होते तशी मला वाटतं कस्टमर आज वाढलेत बऱ्यापैकी. थोडी थंडी पण आहे. व्लॉग एंड करता करता थोडंसं केक शॉपला गेलो. काही केकचे फोटो तुमच्यावर शेअर करूशी वाटले मला.
हे वरच्या लेनला आहेत ते चॉकलेट्सच्या संपूर्ण केक्स आहेत. खालती आहेत ते व्हॅनिला फ्लेवरचे आहेत बेस्टचे सर्व. खालती पाव किलोमध्ये आहे, 1 kgमध्ये आहे, काही पेस्ट्रीज आहेत. मित्रांनो उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.